हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. आज आपण बघणार आहोत ते म्हणजे सिंगल एंट्रीचा प्रॉब्लेम नंबर 3, जो प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे तो. ओके, जो पेज नंबर आपल्याला 359 वर क्लिअर केलेला आहे. पेज नंबर 359 प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 3 आहे. ओके, ज्यामध्ये सांगितलं आहे की अंजली कीप्स हर बुक्स, म्हणजे इन द बुक्स ऑफ अंजली आपल्याला हे प्रिपेअर करायचं आहे. बरोबर सर, काय बनवतोय आपण? एक तर आपण बनवतोय स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आणि सेकंड आपण बनवतोय स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस. या दोन गोष्टी आपण काय करतोय? प्रिपेअर करतोय. बरोबर, त्याच्या आधी आपल्याला बघायचं की थोडंसं काही नोट्स आपण आज घेणार आहोत, ते केअरफुली बघा. ओके, जसं की कशावर काय कॅल्क्युलेट करतो या गोष्टी फार महत्वाच्या राहतात. नंबर फर्स्ट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. सर, इंटरेस्ट ऑन कॅपिटल असू दे किंवा इंटरेस्ट ऑन लोन असू दे किंवा इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट असू दे. बरोबर, अँड डेप्रिसिएशन असू दे, म्हणजे यापैकी काही पण असू दे. डेप्रिसिएशन सर हे कशावर कॅल्क्युलेट करतोय आपण? तर हे प्रॉपर तुम्हाला अंडरस्टँडिंग होणे महत्वाचं आहे. सर, कॅल्क्युलेटेड ऑन ओपनिंग बॅलन्स प्लस ॲडिशनल बॅलन्स. ओपनिंग बॅलन्स प्लस ॲडिशनल बॅलन्स म्हणजे काय सर? फॉर एक्झाम्पल, फर्स्ट इयरला 40,000 बॅलन्स आहे, नेक्स्ट इयरला 60,000 आहे. तर ह्या ओपनिंग बॅलन्सवर तर तुम्ही करणारच. सुरुवातीला 40 होतं, आता 60 झालंय, म्हणजे 20,000चं ॲडिशन झालंय. जो झालेला 20,000चा ॲडिशन आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल. डन. ही सगळ्यात महत्वाची नोट आहे, की तुम्ही काय करू शकता? नोट डाऊन करू शकता. कोणती सर? तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन लोन, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अँड डेप्रिसिएशन कॅल्क्युलेटेड ऑन ओपनिंग बॅलन्स प्लस ॲडिशनल बॅलन्स. त्यानंतर पुढचं महत्वाचं नोट आहे ते म्हणजे नंबर सेकंड, बॅड डेट्स, RDD अँड डिस्काउंट ऑन डेटर्स. डिस्काउंट ऑन डेटर्स कॅल्क्युलेटेड. हे कशावर कॅल्क्युलेट करतो सर आपण? तर कॅल्क्युलेटेड ऑन क्लोजिंग बॅलन्स. ओके, डेटर्सच्या क्लोजिंग बॅलन्सवर. क्लोजिंग बॅलन्स ऑफ डेटर्स. डेटर्सच्या क्लोजिंग बॅलन्सवर हे आपल्याला काढायचं असतं. डन. त्यानंतर बऱ्याचदा आपल्याला क्वेश्चन मध्ये ह्या गोष्टी बघायला मिळतात. नंबर थर्ड, ओव्हर व्हॅल्युएशन अँड अंडर व्हॅल्युएशन. ओव्हर व्हॅल्युएशन अँड अंडर व्हॅल्युएशन. ओव्हर व्हॅल्युएशन आणि अंडर व्हॅल्युएशन जे आहे मित्रांनो, हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे की सर हे आपण कशावर कॅल्क्युलेट करतोय? तर हे सुद्धा आपण कॅल्क्युलेट करतोय आपल्या क्लोजिंग बॅलन्सवर. कोणत्या बॅलन्सवर काढायचं मित्रांनो? क्लोजिंग बॅलन्सवर आपल्याला काढायचं असतं. डन. बघा सर, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन लोन, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, डेप्रिसिएशन हे ओपनिंग प्लस ॲडिशनलवर काढतोय आपण. बॅड डेट्स, RDD, डिस्काउंट हे आपण क्लोजिंग वर काढतोय. ओव्हर व्हॅल्युएशन, अंडर व्हॅल्युएशन हे आपण क्लोजिंग वर काढतोय. आणि एक महत्वाची नोट आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स बद्दल. कोणती नोट आहे बघा ती? इफ इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स गिवन इन प्रॉब्लेम. प्रॉब्लेम मध्ये इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स दिलेला आहे, बट डेट ऑफ ड्रॉइंग्स नॉट गिवन. डेट ऑफ ड्रॉइंग्स नॉट गिवन. डेट ऑफ ड्रॉइंग्स दिली नसेल सर, तर इंटरेस्ट कॅल्क्युलेटेड फॉर 6 months. किती महिन्याचं काढायचं असतं इंटरेस्ट? 6 महिन्याचं काढायचं असते. हा महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह सुद्धा आहे 11th मध्ये प्लस 12th मध्ये सुद्धा. ओके, हे नोट्स तुम्हाला माहिती असणे फार गरजेचं आहे. तुम्ही काय करू शकता? हे नोट्स तुमच्या बुकमध्ये नोट डाऊन करू शकता. म्हणजे आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूया. तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचं. ओके, येस. चला, काय काय दिलंय बघा प्रॉब्लेम मध्ये, आपण रीड करूया. प्रॉब्लेम मध्ये सर काय आहे, मग आपण जाणार आपल्या सोल्युशन मध्ये. 3 नंबरचा प्रॉब्लेम दिसताना थोडा विचित्र दिसतोय, कारण याच्यामध्ये तो चार्ट नाही दिलेला. आपल्याला आयडेंटिफाय करायचे की असेट कोण आहेत, लायबिलिटीज कोण आहेत. अंजली कीप्स हर बुक्स बाय सिंगल एंट्री. हर पोझिशन ऑन 1st April 2016 म्हणजे ओपनिंग बॅलन्सेस
कॅश ॲट बँक असेट आहे, कॅश इन हँड असेट आहे, स्टॉक असेट आहे, डेटर्स असेट आहेत, प्लांट अँड मशिनरी असेट आहे, बिल्स रिसिवेबल असेट आहे, क्रेडिटर्स लायबिलिटीज, बिल्स पेएबल लायबिलिटीज. डन. ऑन 31st March 2017 म्हणजे सर क्लोजिंग बॅलन्सेस, कॅश ॲट बँक असेट आहे, कॅश इन हँड असेट आहे, स्टॉक असेट आहे, डेटर्स असेट आहे, प्लांट अँड मशिनरी असेट आहेत, बिल्स पेएबल लायबिलिटी आहे, बिल्स रिसिवेबल असेट आहे आणि क्रेडिटर्स लायबिलिटीज आहे. बरोबर. ड्युरिंग द इयर अंजली इंट्रोड्यूस फर्दर कॅपिटल ₹1,500 ॲडिशनल कॅपिटल आहे, जे की आपण काय करतोय मायनस करतोय. अँड शी स्पेंड 700 पर मंथ फॉर हर पर्सनल यूज. सर 700 पर मंथ गुणिले 12 महिने, 12×84, 8400 चे ड्रॉइंग्स आहेत जे आपण काय करणार प्लस करतो. बरोबर. पर मंथ असेल तर इंटू 12 करावं लागेल तुम्हाला. डेप्रिसिएशन प्लांट अँड मशिनरी, सर डेप्रिसिएशन एक्सपेन्सेस लेस होणार. क्रिएट RDD 5% ऑन डेटर्स, RDD एक्सपेन्सेस आहेत लेस. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आहे, ज्यामध्ये प्रिपेअर ओपनिंग क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आणि स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस हे आपल्याला काय करायचंय ड्रॉ करायचंय. तुम्ही जर हवा असेल तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. डन. चला आपण सोल्युशनला जाणार आता. सर सोल्युशन काय देतात बघा. सोल्युशन आपण बनवायचं आहे, दिलेलं नाही येतं आपल्याला. ओके, वन बाय वन घेत जाऊया आपण. सर आधी आपल्याला फर्स्ट इयरची इन्फॉर्मेशन घ्यावी लागेल, मग सेकंड इयर. कॅश ॲट बँक दिलाय, ज्याला आपण डायरेक्ट तिकडे बँक म्हणतोय असेट साईडला. अमाऊंट आहे 4,000, 4,000 रुपये. त्याच्या पुढे दिलंय कॅश इन हँड, ज्याला आपण कॅश म्हणतोय. अमाऊंट आहे 1,000, 1,000 रुपये. त्याच्या पुढे स्टॉक 6,000 दिलाय. स्टॉक सुद्धा आपले असेट आहेत, 6,000 रुपये, 6,000. स्टॉकच्या पुढे बघितलं तर सन्ड्री डेटर्स 8,400, डेटर्स 8,400 रुपीज दिलेत, जे आपले असेट आहेत. डेटरच्या पुढे मित्रांनो प्लांट अँड मशिनरी 7,500 दिलेला आहे. प्लांट अँड मशिनरी 7,500, 7,500. बरोबर. यस सर. त्याच्या पुढे दिलंय ओके बिल्स रिसिवेबल 2,600, बिल्स रिसिवेबल असेट आहेत 2,600 रुपये. बिल्स रिसिवेबलच्या पुढे क्रेडिटर्स 3,500, लायबिलिटीज आहेत क्रेडिटर्स 3,500, 3,500 आणि शेवटी दिलेले आपल्याला बिल्स पेएबल, जे सुद्धा लायबिलिटीज आहेत, ज्याची अमाऊंट दिलेली आहे 4,000, 4,000 रुपये. अशा पद्धतीने आपल्याला असेट आणि लायबिलिटीची लिस्ट दिलेली आहे ओपनिंग बॅलन्सेसची. आता आपण जाणार आपल्या क्लोजिंग बॅलन्सेसला. ऑन 31st March 2017 हर पोझिशन वॉज ॲज फॉलो. कॅश ॲट बँक 3,900 लिहिलेलं आहे आपण, फक्त अमाऊंट लिहायची 3,900. कॅश इन हँड 2,000, सुरुवातीला 1,000 होते, 2,000 झाले. स्टॉक 9,000, सुरुवातीला 6,000 होता, नेक्स्ट इयरला 9,000 रुपये झालेला आहे. सन्ड्री डेटर्स 7,500, डेटर्स 7,500. प्लांट अँड मशिनरी 7,500, क्लोजिंग बॅलन्स. बिल्स पेएबल 2,200, 2,200 रुपये. बिल्स पेएबलच्या पुढे बिल्स रेसिवेबल 3,400, 3,400 आणि शेवटी क्रेडिटर्स 1,500, 1,500. डन सर. येस. अशा पद्धतीने आपल्याला असेट आणि लायबिलिटीजची ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सेस दिलेले आहेत. याचा यूज करून आपण काय करतोय स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आपलं बनवण्याचं काम करतोय, जेणेकरून आपल्याला ओपनिंग आणि क्लोजिंग काय मिळणार आहे सांगा तर कॅपिटल मिळणार. डन सर. येस. चला आपण कॅल्क्युलेशनला जायचं आहे. 4, 5, 11, 19, 20, 26, 27, 29, 500, 29,500 रुपये येणार आहे. तरी पण आपण मिस्टेक नको, एकदा चेक करूया. 29,500 फर्स्ट इयर साठी. 4 आणि 1 5, 5 आणि 6 11,000 प्लस 15,900, सॉरी 15,900 प्लस 2,600, 29,500. बरोबर आहे, मी सांगितलेली टोटल 29,500 रुपये. सेम टोटल आपण इथं सुद्धा लिहितो 29,500, 29,500. त्यातनं आपण 7,500 रुपये मायनस करणार, लेस 7,500. बॅलन्स आलेला आहे 22,000, 22,000 रुपयाचा
बॅलन्स आपल्याला बघायला मिळेल. डन सर. यस. नेक्स्ट साठी बघितला तर 3, 10, 17, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33,300 आहे. चेक करूया आपण. 33,300 येते का? 3,900 प्लस 11,000 प्लस 15,000 प्लस 3,400 33,300 33,300. ओके. पुन्हा एकदा क्रॉस चेक करतो, थोडं मला डाऊट वाटतोय. 3, 10, 17, 26, 28, 31, 32, 33,300 बरोबर आहे सर. 33,300 रुपये टोटल आहे. 33,300 रुपीज. ओके. मायनस 2, 3, 3,700 रुपये मायनस करावे लागतील. लेस 3,700. 32,600चा गॅप आलेला आहे. 32,600 हा आपला असणार आहे क्लोजिंग कॅपिटल. या दोन्ही गॅपला आपण म्हणतोय कॅपिटल. जो फर्स्ट इयरचा गॅप आहे तो आहे ओपनिंग कॅपिटल. जो नेक्स्ट इयरचा गॅप आहे 2017 तो आहे आपलं क्लोजिंग कॅपिटल. डन. तुम्ही काय करू शकता, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स फॉर प्रॉब्लेम नंबर 3. डन. सर स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट और लॉस सुरुवात करावी लागेल आपल्याला क्लोजिंग कॅपिटलनं. क्लोजिंग कॅपिटल काय फॉर्मॅट आहे मित्रांनो याचं क्लिअर करून घ्या. सर क्लोजिंग कॅपिटल ऍड ड्रॉइंग्स लेस ओपनिंग कॅपिटल इज इक्वल टू ऍडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल लेस ऍडिशनल कॅपिटल करतो. त्यानंतर लेस करतोय आपण ओपनिंग कॅपिटल. त्यानंतर मिळतोय प्रॉफिट बिफोर ऍडजस्टमेंट. 6 इन्कम त्यातले एक पण नाही. 8 एक्सपेन्सेस त्यातले 2 आहे डेप्रिसिएशन आणि RDD. ओके. क्लोजिंग कॅपिटल आपल्याला इथं दिलेलं नव्हतं, आपण कॅल्क्युलेट केलंय. क्लोजिंग कॅपिटल 32,600 आहे. 32,600 32,600. यामध्ये आपल्याला ड्रॉइंग्स प्लस करावे लागतील. ऍड ड्रॉइंग्स. जर क्वेश्चन मध्ये बघितला तर ड्रॉइंग्स दिलेले आहेत का? यस सर. 700 पर मंथ पर्सनल यूज साठी तिने विड्रॉ केलेला आहे. 7,000 पर मंथ इंटू 12 मंथ्स 12,784 8,400 रुपये. त्यानंतर ऍडिशनल कॅपिटल आहे सर, तो मायनस करतोय आपण. लेस ऍडिशनल कॅपिटल. ऍडिशनल कॅपिटल बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. 1,500 1500 रुपये आहे. 1,500. ओके. यस. याचं आपण कॅल्क्युलेशन करणार प्रॉपर. मग आपल्याला काय मिळेल तर ऍडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल मिळेल. ओके. बॅलन्स होता 32,600. 32,600 प्लस 8,400 मायनस 1,500. बॅलन्स आलेला आहे 39,500. 39,500चा बॅलन्स आलाय, ज्याला आपण ऍडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल म्हणणार. ऍडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल. डन. येस सर. त्यानंतर मित्रांनो आपण ओपनिंग कॅपिटलला मायनस करतो. इकडं ओपनिंग कॅपिटल दिलेला नव्हता, पण आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. ओपनिंग कॅपिटल बघितला 22,000 रुपयाचं ओपनिंग कॅपिटल आहे. 22,000 मायनस करणार आपण. बॅलन्स असेल 500 आले. 17,500 17,500चा बॅलन्स आलेला आहे, ज्याला आपण म्हणतोय प्रॉफिट बिफोर ऍडजस्टमेंट. प्रॉफिट बिफोर ऍडजस्टमेंट. त्यानंतर मित्रांनो 2 एक्सपेन्सेस दिलेले होते, ज्याला आपण एक्सपेन्सेस ड्युरिंग द इयर सुद्धा म्हणू शकतोय किंवा फक्त एक्सपेन्सेस म्हणून अंडरलाईन करू शकतोय आपण. कोणकोणते आहेत सर? 5% प्लांट अँड मशिनरीवर डेप्रिसिएशन आहे. नंबर फर्स्ट डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरीवर डेप्रिसिएशन आहे. आत्ताच्याच लेक्चरमध्ये आपण बघितलंय सर डेप्रिसिएशन कॅल्क्युलेटेड ऑन ओपनिंग बॅलन्स प्लस ऍडिशनल बॅलन्स. बघावं लागेल आपल्याला. सर प्लांट अँड मशिनरी सुरुवातीला आहे 7,500, आता पण आहे 7,500, म्हणजे कोणतेही ऍडिशन झालेलं नाहीये. फक्त 7,500 वर डेप्रिसिएशन निघणार आहे. ओके सर. यस. 7,500 वर डेप्रिसिएशन निघेल. किती पर्सेंट डेप्रिसिएशन सांगितलेलं आहे? 5%. सर 7,500च्या 10% 750 आलं. त्याच्या हाफ 375.
375चं डेप्रिसिएशन असेल प्लांट अँड मशिनरीवर. डन सर. नंबर सेकंड, RDD 5% ऑन डेटर्स. सर RDD चार्ज करायचे. आपण आता जस्ट बघितलंय RDD इज कॅल्क्युलेटेड ऑन क्लोजिंग बॅलन्स ऑफ डेटर्स. बरोबर. येस सर. डेटर्स बघा क्लोजिंग बॅलन्स किती आहे 7500 आहे. त्याच्या किती पर्सेंट सांगता तर 5%. 7500च्या 5%, 7500 च्या 5%. सर 10%च काढायचं. ते 7500च्या 10% 10 गेला 750 आले. त्याच्या हाफ 375, 375. डन. येस सर. झालं. 375 टोटल आहे 750. 750 एक्सपेन्सेस आहेत म्हणजे काय होणार मायनस होतील. ओके. म्हणजे बॅलन्स येणार आहे 16750. एकदा चेक करतो. 17500 मायनस 750, 16750. डन सर. 16750 चा गॅप आलेला आहे. पॉझिटिव्ह बॅलन्स आहे म्हणून आपण त्याला म्हणतोय प्रॉफिट ड्युरिंग द इयर. काय म्हणायचं असतं याला प्रॉफिट ड्युरिंग द इयर. अशा पद्धतीने हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 3 आपण या लेक्चरमध्ये काय केलेलं आहे सॉल्व्ह केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट्स करा आणि फ्रेंड्स नक्की शेअर करा. आणि स्वतः सुद्धा आणि फ्रेंड्सना सुद्धा सांगा की जर ऍडमिशन घ्यायचं असेल 12th मध्ये क्लाससाठी तर अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी शिवाय पर्याय नाही. ओके. थँक्यू.